नमस्कार, मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते। मी आज घेऊन आले आहे हळदीच्या पानातील उकडीचे कानोले। याला कोकणामध्ये पाटोळेसुद्धा म्हणतात। हे हळदीच्या पानामध्ये बनवलं जातं, त्यामुळे याचा वास सुगंध इतका सुंदर येतो की बनवत असाल तर घरामध्ये याचा हळदीचा सुगंध छान दरवळत असतो। हे मऊ लुसलुसीत करण्यासाठी काही टिप्ससोबत आपण ही रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपल्याला उकड करून घ्यायची आहे। येथे मी एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतले आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ व थोडं तेल घालून हे उकळी काढून घेणार आहे। आपण याच्यामध्ये जवळपास 1.5 ग्लास तांदळाचं पीठ घालणार आहोत। त्यासाठी 1 ग्लास पाणी हे अगदी बरोबर आहे। तुम्ही हे पाणी चांगलं गरम आणि उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये 1.5 ग्लास तांदळाचे पीठ घालायचं आहे आणि हे चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर पीठ कोरडं वाटायला लागलं तर त्याच्यामध्ये थोडं पाण्याचा हबका दिला तरी चालेल। पाण्याच्या हबकामुळे या पिठामध्ये गाठी तयार होत नाही, याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडासा पाण्याचा हबका द्यायचा आहे। मी येथे पाण्याचा हबका देऊन प्लेट झाकून 10 मिनिटे हे पीठ असंच बंद गॅसवर ठेवणार आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकताय पीठ अगदी छान असं तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून पीठ गार होण्यासाठी ठेवूया। येथे मी कढईमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार काजू व बदाम घालून घ्यायचे आहेत। हे थोडेसे भाजून घेऊयात व एका प्लेटमध्ये काढूयात आणि त्याच तुपामध्ये आपल्याला 2 वाटी नारळाचा चव घालायचा आहे। हे सुद्धा आपल्याला खोबरं अगदी छान भाजून घ्यायचं आहे व त्यामध्ये नंतर आपल्याला गूळ ॲड करायचा आहे। याच्यामुळे जो नारळाचा ओलापणा असतो तो निघून जातो व आतील सारण हे लवकर खराब होत नाही। मग आता आपण इथे पाऊण वाटी गूळ घालते। आता हे मिश्रण गुळामध्ये चांगलं शिजून घेऊयात। 5 मिनिटामध्ये हे आपलं मिश्रण चांगलं शिजून तयार होतं। आता यामध्ये जे आपण काजू व बदाम तळून घेतले होते ते याच्यामध्ये घालायचे आहे व ह्याच्यात मोठे 4 चमचे दूध घालायचं आहे। या दुधामुळे सारणाला खूप छान टेस्ट येते, यासाठी दूध हे तुम्ही नक्की घाला। त्यानंतर मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे। मिश्रण हलवत असताना थोडं पटापट हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ आपल्या कढईला चिकटू नये, यासाठी हे मिश्रण पटापट हलवून आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय दूध पूर्णपणे सगळं आटलेलं आहे। आता आपण गॅस बंद करणार आहे। त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून सर्व मिश्र करून घेणार आहे। आता इथे आपण उकड काढलेली होती ते पातेल्यातली पीठ आपण एका ताटामध्ये घेतलं व वाटीच्या सहाय्याने याच्या गाठी फोडून घेतोय। हे गरम गरम असतानाच आपल्याला फोडून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची पिठाची गाठ तयार होणार नाही। व नंतर थोडं पीठ घेऊन आपल्याला छान असा मऊसर असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अगदी थोडंसं तेल लावून हे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। हे पीठ अगदी छान चकचकी येईपर्यंत मळायचं आहे, जेणेकरून आपली जी पारी होईल ती अगदी मऊसूत व लुसलुशीत होते। इथे बघू शकताय अशा प्रकारे मी येथे पीठ हे मळून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकताय मी थोडासा गोळा घेतलेला आहे व ते दोन्ही हाताच्या सहाय्याने गोल करून घेते, तर ह्याचं पीठ माझ्या हाताला कुठे चिकटत नाही इथपर्यंत हे आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। आता आपलं पीठ तयार आहे। आपण इथे आता हळदीची पाने घेणार आहोत। हळदीची पाने मार्केटमध्ये सुद्धा भेटतात, त्याशिवाय गावी अंगणामध्ये खूप साऱ्या प्रमाणात हळद लावलेली असते। आता श्रावण महिना, त्याशिवाय पावसाळ्यामध्ये ही पाने अगदी छान आलेली असतात, पण ह्याला माती असते, यासाठी ही पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत। ही पानं एका मोठ्या पातेल्यामध्ये भिजत ठेवायची आहेत। त्यानंतर त्याची माती सगळी निघून जाईल। मग स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ पुसून घ्या, जेणेकरून त्याची माती निघून जाईल। आता इथे पीठ तयार आहे, सारण तयार आहे, त्याशिवाय मी इथे जी हळदीची पाने घेतलीत ती पुसून घेतलीत व मोठ्या पानांचे 2 काप करून सुद्धा घेतलेत। आता इथे बनवायला घेऊयात। मी इथे पोळपाटावर थोडंसं पाणी लावून घेते। पोळपाट व लाटणा दोन्हींना सुद्धा आपल्याला पाणी लावायचं आहे।
याच्यामुळे जी आपण पाती लाटणार आहोत ती चिकटणार नाही, त्याशिवाय ती मऊसूत लुसलुसीत अशी राहते. आता इथे थोडासा पिठाचा गोळा घेतला आहे, त्याला छान गोल आकार देऊन घेऊया व या गोळ्यालासुद्धा दोन्ही साईडून पाणी लावून घेऊयात, जेणेकरून ही पारी आपल्या पोळपाटला चिकटणार नाही. ही पारी लाटत असताना पुरीपेक्षा थोडी मोठ्या आकाराची, त्याशिवाय थोडी जाड अशी लाटायची आहे. इथे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, पुरीपेक्षा थोडीशी जाड अशी लाटून घ्यायची आहे. आता इथे आपण एक हळदीचं पान घेणार आहे. त्या पानावर ही पारी ठेवून बोटाच्या साहाय्याने सर्व बाजूनी दाबून घ्यायची आहे, जेणेकरून ही पारी पानाला चांगली चिकटली जाईल. त्यानंतर याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये सारण कमी जास्त करू शकतात. सारण भरून सर्व बाजूनी पसरून घेतल्यानंतर मी थोडंसं पाणी अगदी साईडला लावून घेते व ही पारी दोन्ही बाजूनी चिकटवून घेते, जेणेकरून जेव्हा आपण ही उकडवायला ठेवू तेव्हा त्याच्यातील सारण बाहेर येणार नाही. यासाठी आपल्याला सर्व बाजूनी चांगली दाबून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हळदीच्या पानातील कानुले तयार आहेत. हे जेव्हा बनवत असतो तेव्हा घरामध्ये हळदीचा इतका छान सुगंध दरवळत असतो. अशा प्रकारे आपला हा कानुला तयार झालेला आहे. मी अशाच प्रकारे अजून एक तुम्हाला करून दाखवते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आता हे मी पानाच्या उलट्या साईडला ठेवून दाखवते. पण हे ठेवत असताना काय होतं की जो पानाचा देठ आहे तो कडक असल्यामुळे हे जेव्हा आपण पारी करून शिजवून घेऊ तेव्हा ती मधून कट झालेली असते, तेव्हा त्याच्यातून सारण बाहेर येतं किंवा गुळाचं पाणी निघून जातं. त्यामुळे सुलट बाजूलाच पारी ठेवून करून घ्या. अशा पद्धतीने सर्व बाजूने दाबून आपली कानुला तयार आहे. मी इथे उकड काढण्यासाठी एक पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यावर एक जाळी ठेवून पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याला चांगली वाफ आल्यानंतर हे सर्व कानुले मी त्याच्यामध्ये ठेवून अगदी 10 ते 15 मिनिटांसाठी हे वाफवून घेणार आहे. जास्त सुद्धा याच्यावर ठेवू नका, नाहीतर ते एकमेकाला चिकटले जातील. 15 मिनिटांनंतर आपण इथे बघू शकतो आपली उकड अगदी छान झालेली आहे व हे कानुले सुद्धा चांगले शिजलेले आहेत. हे शिजलेत की नाही हे बघण्यासाठी आपण ह्याला हात लावून चेक करू शकतो. जेव्हा आपल्या हाताला पीठ चिकटणार नाही तेव्हा हे चांगले शिजलेले आहेत. आता ह्या कानुल्यांचा पान काढून घ्यायचं आहे व आपण खाण्यासाठी घेणार आहोत. असे मऊ लुसलुशीत सर्व बाजूंनी चांगलं असं भरपूर असं सारण झालेलं आहे. अशा पद्धतीने आपले उकडीचे हळदीच्या पानातील कानुले तयार झालेले आहेत. एक वेळ नक्की करून बघा व माझ्या नवीन रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.